शुक्रवारची रात्री जसापूर निंभोरा रोडला लागून असलेल्या पदान रस्त्यावरून मोजे अब्दुल्लापूर येथील ई क्लास उत्खनन करून अवैध वाळू वाहतूक करणारे 3 टिप्पर आढळले. त्यातील 2 टिप्पर पळण्यामध्ये यशस्वी झाले. मागून येणाऱ्या टिप्पर क्रमांक MH29BE 5101 महसूल पथकाने हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर टिप्परने ग्राम महसूल अधिकारी विश्वजित बंगरे यांच्या दुचाकी वाहनास धडक दिली. यामध्ये वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. प्रसंगावधान राखून वाहनावरील बंगरे व मंडळ अधिकारी राजेश व्यवहारे यांनी बाजूला उडी घेतल्यामुळे इजा झाली नाही. टिप्पर महसूल पथकाने जप्त केला असून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर 112 वर कर्मचाऱ्यांनी संपर्क केला असता घटनास्थळी पोलिसांना येण्यास जवळपास 2 तास लागले. हे विशेष. घटनास्थळ हे पोलीस स्टेशनपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. तहसीलदार शेळके यांनी घटनास्थळी स्वतः धाव घेतली व कर्मचाऱ्यांची मदत केली. वाळूच्या वाहन चालकावर BNSच्या अनेक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची तालुक्यातील ही तिसरी घटना असून कर्मचाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून आरोपितांवर योग्य कार्यवाही होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. राजकीय पाठबळाच्या जोरावर वाळू चोरांनी धुमाकूळ घालून तालुक्यामध्ये दहशत निर्माण केलेली आहे. तालुक्यामध्ये सर्रास विना नंबर क्रमांकाचे अनेक टिप्पर व ट्रॅक्टर राजरोसपणे फिरतात. पिंटू, अशफाक, नांदणे नामक वाळू तस्करांनी तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली आहे. पोलीस प्रशासनाने आवर घालणे गरजेचे आहे. महसूल कर्मचारी संघटनेने आरोपितांवर हत्येचा प्रयत्न महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी व यासाठी आग्रही असून वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. या कार्यवाहीमध्ये अचलपूरचे उपविभागीय अधिकारी अरखराव, तहसीलदार शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये मंडळ अधिकारी संतकुमार चव्हाण, राजेश व्यवहारे, अनिल पोटे, ग्राम महसूल अधिकारी प्रफुल्ल डवरे, मनीष खलोकर, हरीश तळकीत, संजय चौधरी, राहुल जोशी, सुनील पंचभाई, निवृत्ती गुलक्षे, प्रतीक चव्हाण, संकेत घोरपडे, विश्वजित बंगरे, प्रफुल्ल पाटील, वैभव मनवर, वाहन चालक नंदकिशोर पावडे, महसूल सेवक श्रीकांत पवार यांनी या कार्यवाहीमध्ये भाग घेतला होता. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.